तुला काही हिताच्या गोष्टी सांगतो. सांगा बुवा. परधन मानावे जैसे वमन, आहा परस्त्री माते समान जाण, आहा. चित्ता ठावे समाधान. हो बुवा, तुझे बोल मी अमृतावानी माझ्या कानात साठवून ठेवले. परधन मानावे जैसे वमन, हा परस्त्री माते समान वा जाण. वा. समोरून जर ती आली चालून तर धरावे तिचे दोन ए! चरण. हाय ना. ते ठीक आहे. सावळा, हा. आजपासून मी तुझा गुरु आहा. आणि तू माझा शिष्य. होय बुवा. ये, हा मी तुला कान मंत्र देतो. हा द्या. ए ए बुवा, काय झालं? अरे कान मंत्र द्यायला का थुकायला कानात? अरे बर, दुसरा कान इकडे. नको नको. डॉक्टर कडे गेलो आणि दोन्ही कान त्याने पाहिले. तो म्हणाल तो माणूस थुकुस्तवर हा. तू काय करीत होतास असं म्हणलं म्हणजे मग. बर 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 ठीक आहे. हा सावळा, हा. आता 90% लोक दारू पितात. 90%. फक्त आमच्यासारखे नालायक राहिले 10%. आम्ही पित नाही तर सरलाट लोक दारू पितात. सरलाट. काय मत आहे तुमचं? सरलाट. इथं लाईट गेली का मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, डीपी जळाली मोर्चा, एसटी गेली रस्ता रोखो. सगळ्यात महाग दारू आहे. कधी आंदोलन झालं? होणारच नाही. कारण ती समाजाची. हवेचा दाब कशात मोजतात मी सांगू? आपण रात्री काय खातो त्याच्यावर अवलंबून. म्हणजे आपण हरभरा खाल्ला तर हवेचा दाब खूप असतो, आणि समोसा खाल्ला तर विचारूच नका, लय दाब असतो. थँक्यू फॉर द पगार. हो वडके, कोण आहे? इथे इथे. काय? तुम्हाला साहेबांनी आज बोलवलंय. अरे 5:30 वाजले. ऑफिसची वेळ संपत आली. तुझ्या साहेबांना कळत नाही काय? अरे ऑफिस सुटायच्या वेळेला कसली कामं सुचतात? दिवसभर काय झोपा काढतात काय? मला हे अजिबात आवडत नाही. बरं ठीक आहे, मी साहेबांना सांगतो. येतो म्हणून सांग साहेबांना. तिकीट ओढणार? घे. तडकले काय? तडकले नाही ना? येस सर. मुक्तुक आहे. ही कोटेशन काल मी तुम्हाला भाटिया कंपनीकडे पोहोचवायला सांगितली होती. का नाही पोहोचवली अजून? Shut up. कुठली गोष्ट धड करायची नाही असा निश्चय केला का तुम्ही? एक अक्षर बोलू नका. आत्ताच त्या कंपनीच्या मालकाचा फोन आला होता. आजच्या आज ही कोटेशन त्याच्याकडे पोहोचली नाही तर तो दरवाजा उभा करणार नाही आपल्याला. तुमच्यासारखी आणखी 1-2 माणसं या कंपनीत असतील ना तर कंपनीचं दिवाळ वाजल्याशिवाय राहणार नाही. नाही तर काय? काही लाज शरम आहे की नाही आम्हा लोकांना? सांगितलेलं एक काम धड करत नाही म्हणजे काय? आम्ही लोक तुम्ही जो एवढा आम्हाला पगार देते का तुमचं नुकसान व्हावं म्हणून? उद्या जर कंपनीचं दिवाळ निघालं तर तुम्हाला एक कुत्र सुद्धा विचारणार आहे का? असं आम्ही स्वतःला विचारायला का? काही जबाबदारीची जाणीव आहे की नाही आम्हाला लोकांना? आणा पेपर सगळा. आणि आजच्या आज जर कोटेशन पोहोचली नाहीत तर याद राखा, उद्या मला ऑफिसमध्ये घ्याल तर तो इंटरव्ह्यू घ्या. येस प्लीज सेंड मी. आणि ती फाईल इकडं. चाललो मी. काय म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या गावाला. बर बर. तिथं मी निवडणुकीचं काम, म्हणजे लोकशाही, म्हणजे लोकांचं, म्हणजे भारत माते, म्हणजे सरकारचं. म्हणजे सरकारची आणि तुमची ओळख असेलच. आहे आहे हाय नवा. मग तुमच्या त्या सरकारला सांगा काय 3-3, 5-5 वर्षांनी निवडणुका घेतो त्या काय खरं नवं. महिन्याच्या महिन्याला घेता म्हणजे आपली चांदी होईल. कसं सांगन सरकारला सांगन तुझ्या आयडिया. खरं सांगू कारभारी? आणि काय आहे? आज मला तुमच्या निवडणुकीचं महत्व कळलं. असं नाही तर मला वाटायचं तुम्ही नगरात लुडबुड करताय. आता तुला पटलं ना? लय हुशार आहे. मग आता मला भाकरी खायला देणार? लय भुका लागली. आता बोला की, लग्नाच्या आधी मारे आभाळी आश्वासनं दिली होती. काय म्हणे? तुला फुलासारखं जपेन, तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करीन, तुझ्यासाठी बाजा काजूच्या पायघड्या घालीन, तुझ्यावर साड्यांचा पाऊस पाडीन. असं मी म्हणालो होतो. हो हो तुम्ही. आणि एकदा नाही 100दा म्हणाला होता. काय दारूचा घोट घेतल्यानंतर आणि लग्नाचा घोट घ्यायच्या आधी पुरुषाच्या आपल्या जिभेवर कधीच ताबा राहत नाही. त्यापेक्षा तुम्ही गोयाला काय येत नाही? आमचं सगळं दाखवू तुम्हाला. निसर्ग गोयासारखा निसर्ग कुठेही नाही. नारळाची झाडं, आंब्याची झाडं, फेणीची झाडं, झाडांची झाडं. हे बघा, मी तुमची सगळी झाडं बघायला येईन. थँक्यू. आणि तिथल्या तिथे तुमची घसरणारी पॅन्ट सुद्धा फिट करेन. मस्करी करता काय नाही म्हणजे तू. बरे बाबा. पप्पा आले वाटतं. नमस्ते पप्पा. एअरपोर्ट वर. इथं नाही.
तिकडे आले बरे मग मी पळतो पळतो म्हणजे पळत नाही हो चालतो निघतो असं मग निघा नाहीतर तुमची घसरणारी पॅन्ट इथल्या इथं सुटेल. मोती जरा या धोंड्याला बघ. अहो, म्हणजे पप्पा परवडला पण मोठी नको. आप डॉक्टर ही है ना? हाँ अरे हम आप ही के एसोसिएशन में जा रहे हैं दुबई. क्या प्रॉब्लम है? अरे एक डॉक्टर ने हमको धोखा दे दिया. चोट लगा सिर में, पेट में टाका ठूस से, किडनी निकाल ली. ओ ये प्रॉब्लम है. तुम दूसरा किडनी खींचोगे क्या? अरे नहीं भाई हम वो नहीं कह रहे हैं. हम तुमको न्याय दिलाना मांगता. जस्टिस. या Good. बिकॉज आई एम अ बिग डॉक्टर. नहीं नहीं, वो तो हम आपको देख के ही समझ गए थे कि आप बहुत बड़े डॉक्टर हैं. तो आइए गाड़ी में बैठिए. यस. एसी है? हाँ चलता है? हाँ हाँ नाम क्या तुम्हारा? प्रसाद. प्रसाद. डॉक्टर प्रसाद. नाम सुना सुना सल. मद्रासी हो? आमा 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 कामा. राम 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 माने तुमचा वीकली रिपोर्ट अजून का आला नाही? कामं करता का गप्पा मारता? तुम्हाला किती वेळा सांगितलंय हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही. अहो मॅडम तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक बोलू का? अहो मी रजेवर आहे हो. मी तुम्हाला विकली रिपोर्ट कसा काय देणार? मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? कधी सांगणार? तुम्ही मशीन गन सारख्या धाड 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 शब्दांचा मारा सुरू केलात. मला तोंड उघडेल तरी अवसर दिलात काय तुम्ही? तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी. सॉरी. इट्स ऑल राईट. म्हणजे मी एक तुम्हाला विनंती करू का? अहो निदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला. प्रेमानं म्हणजे? मी प्रेमा न म्हणालो, प्रेमाचं नाही म्हणालो. सॉरी म्हटलं ना. चुकीच्या प्रायश्चित्ताबद्दल चहा देते. त्या कशाला उगाच? बसा. नाही बसतो. तुम्ही मला बसायला सांगताय? हो. तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय? हो का? थांबा जर जाऊन येतो. कुठे निघालात? जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो. म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता, आज पश्चिमेला उगवला का काय सांगता येत नाही म्हणून जरा. चहा घ्या. दूध मांगोगे तो खीर देंगे, वीडियो को लाइक नहीं करोगे तो खीर नहीं देंगे. लाइक करो जिसको चाहिए खीर. मैं हमेशा जंग टालने की कोशिश करता हूँ, लेकिन जंग हुई तो जीतूंगा तो मैं ही. अरे क्या? मुझे किसी की जरूरत नहीं है. मेरा वैसे दिमाग खराब हो रहा है, फॉलोअर्स नहीं बढ़ रहे मेरे. तो मेरा सभी भाइयों से निवेदन है, कोई भी गाड़ी पीकर दारू ना चलाए. धन्यवाद. मैं हमेशा जंग टालने की कोशिश करता हूँ, लेकिन जंग हुई तो जीतूंगा तो मैं ही. अरे क्या? मुझे किसी की जरूरत नहीं है. मेरा वैसे दिमाग खराब हो रहा है, फॉलोअर्स नहीं बढ़ रहे मेरे. तो मेरा सभी भाइयों से निवेदन है, कोई भी गाड़ी पीकर दारू ना चलाए. धन्यवाद.